हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023साठी अभ्यासक्रम, स्ट्रॅटेजी, IBPSचे टॉपिक आणि प्रत्येक विषयानुसार बुक्स, कोणत्या बुक्समधील कोणकोणते टॉपिक्स वाचायचे या सगळ्या गोष्टी ओके, कोणत्या बुक्स मधून कोणकोणते टॉपिक्स वाचावे या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला इथे सांगणार आहोत। एकत्रित पाहता तुम्हाला फुल स्टडी प्लॅन किंवा कंप्लीट स्टडी प्लॅन तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करत आहोत। ठीक आहे, याच्या आधी पण माझे काही व्हिडिओ झाले ज्याच्यामध्ये मी एक दोन घटक सिंगल 8-8, 10-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले। आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल, यामागचं कारण की आज कंप्लीट स्टडी प्लॅन तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करत आहोत। ओके, जिल्हा परिषद भरती 2023ची ॲड होती। एक्झाम कधी आपली 15 दिवसानंतर आहे, 10 जून टू 21 जून 2024ला ही एक्झाम आहे। ठीक आहे, आताच 15 दिवसानंतर एक्झाम आहे। आता सुरुवातीपासून सुरुवात करू। आता बघून घ्या। ही एक्झाम कधी आहे? 10 जून 2024 पासून तर 21 जून 2024 पर्यंत या एक्झाम चालणार आहे। कोणकोणत्या पदासाठीच्या एक्झाम आहेत तर आरोग्यसेवक पुरुष, हंगामी क्षेत्र, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 4 पदांसाठी आपल्या एक्झाम्स होणार आहे। ठीक आहे, आणि मी बुद्धिमत्ता माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळं बुद्धिमत्ता कंप्लीट करून दिलेलं आहे। IBPS पॅटर्ननुसार या झेडपी भरतीसाठी तुम्हाला मी टिक करून देता ते टॉपिक्स। एक मिनिट, इथे टिक का होत नाही रे? माझं या स्टेपिटला थोडं हँग मारत आहे बोर्ड। एक मिनिट, ठीक आहे। ओके, तुम्हाला मी ज्या टॉपिकवर टिक करून देतो ते टॉपिक कंप्लीट करा। रिझनिंगसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर जा पहिलं, त्यानंतर बुद्धिमत्ता क्लासेस नावाची प्लेलिस्ट ओपन करा। त्या प्लेलिस्टमध्ये हे पूर्ण चॅप्टर तुम्हाला दिसेल। त्यापैकी झेडपी भरतीसाठी मी जे टिक करून देतो ते टॉपिक तुम्ही कंप्लीट करा। ओके, फ्रीमध्ये आहे, तुमचं काम सगळं भागून जाते। हे करा किंवा नका करू, ज्याच्यावर हे खाली करता ना ते तुमच्या याच्यावर आहे, करा किंवा नका करू। ओके, स्क्रीनशॉट काढा, त्यानंतर ओके हे करा किंवा नका करू खालचं आलं। ठीक आहे, इत्यादी करा। त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचे असेल, माझ्याकडून गणित झेडपी भरतीसाठी गणित शिकायचं असेल, त्यांनी निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करू शकता। माझा स्कोर बघू शकता। आतापर्यंत मी 1, 2, 3 एक्झाम क्रॅक केले आहे। हे 174 आउट ऑफ 200 होते हे। ठीक आहे, 200 आतापर्यंत या 3 एक्झाम क्रॅक केल्या मी। ओके, आणि माझा मॅथ रिझनिंगचा स्कोर बघू शकता। तलाठी भरती 2019 पैकीच्या पैकी इथे पण आउट ऑफ आहे। इथे 40 पैकी 38 आहे। ठीक आहे, 38 आहे 40 पैकी, इथं पण 38 आहे 40 पैकी। ठीक आहे, दोन्ही ठिकाणी पोस्टमन 2021 MTS ॲक्च्युली ही 2020ची ॲड आहे। हे दोन्ही पण, हे आणि हे 2020ची ॲड आहे। 21मध्ये पेपर झाला होता। ओके, 22मध्ये रिझल्ट 40 पैकी 38, 40 पैकी 38। ओके, या बॅच जॉईन केल्यानंतर तुम्ही कोणकोणते टॉपिक करायचे ते सांगतो। हे टॉपिक करा। झेडपी भरतीसाठी तुम्हाला टॉपिक मी टिक करून देतो। झेडपी भरतीसाठी टॉपिक टिक करून देतो। हे करू शकते। अल्जेब्रामध्ये समीकरणे, वर्ग समीकरणे। ठीक आहे, वर्ग समीकरणे, त्यानंतर DIचे सर्व टॉपिक्स। ठीक आहे, हे टॉपिक कंप्लीट करा आउट ऑफ मॅथ्स बॅचमधून। ठीक आहे, नेक्स्ट हे माझे रिझल्ट्स आहेत, तिन्ही पण बघून घ्या।
IBPSने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, टेट, PMC, BMC या एक्झाम घेतल्या आहे. त्या एक्झाममध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते, मेमोरी बेस्ड क्वेश्चन बघितल्यानंतर ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते, सेम टॉपिक्स सेम सब्जेक्टमध्ये ज्या ज्या सब्जेक्टच्या ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते तेच त्या त्या सब्जेक्टच्या त्या टॉपिकवर ते टॉपिक मी तुम्हाला सजेस्ट करत आहोत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय असणार, पूर्ण अभ्यासक्रम, त्याचा स्ट्रॅटेजी, IBPSचे टॉपिक्स जे काही प्रिव्हियस एक्झाममध्ये आहेत ते, आणि त्या प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक विषयानुसार सब्जेक्टनुसार बुक्स कोणकोणते आणि कोणत्या बुक्समधील काय काय वाचावं ते तुम्हाला इथे सांगत आहोत. ठीक आहे, सांगणार आहोत. पहिले पेपर पॅटर्न आणि सिलेबस बघून घ्या. एकूण 100 गुणांचा पेपर असतो आणि 200 गुण तुम्हाला मिळते. ठीक आहे. आता बघा, मॅथ आणि रिझनिंग, थोडं PPT, मॅथ अँड रिझनिंग. ठीक आहे, असं आहे ते. थोडं PPT, थोडं टायपिंग मिस्टेक होती. ते मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून 15 प्रश्न आणि 15 गुण. 15 प्रश्न आणि 15 गुण. मराठी आणि इंग्लिशमध्ये याच्यामध्ये पण 15 प्रश्न आणि 15 प्रश्न 30 गुण, 15 प्रश्न 30 गुण. थोडं ते बोलताना थोडं विसरलो होतो. मॅथ रिझनिंग 15 प्रश्न 30 गुण. ओके. मॅथ रिझनिंग, मराठी, इंग्लिश आणि GK ह्या दोन्ही मिळून तुम्ही एकच घटक माना, एकच सब्जेक्ट माना किंवा एकच घटक माना. ओके. आता हा पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक आणि 4 घटक. हे 4 घटक जे तुम्हाला दिसत आहे, या घटकांवर प्रत्येकी 15 प्रश्न आणि प्रत्येकाला 30-30 गुण. ठीक आहे. एक प्रश्न 2 गुण. ठीक आहे. फक्त एकच घटक आहे जो तांत्रिक घटक आहे, याच्यावर 40 प्रश्न आणि 80 गुण तुम्हाला इथे विचारल्या जातात. ठीक आहे. आता प्रश्नाची लँग्वेज कोणती राहील ते सांगतो. मराठी हे फक्त मराठीमध्ये होईल. बोर्ड थोडा हँग मारत आहे आज थोडं काम जास्त चाललंय माणसावर. ठीक आहे, एक मिनिट. ओके, थोडं फास्ट घेऊ म्हणजे आपला. एक मिनिट. ठीक आहे. ओके, पहा. रिझनिंग. हा एक घटक, हा दुसरा घटक, हा तिसरा घटक आणि चौथा घटक. हे 4ही घटक प्रत्येकी 15-15 प्रश्न आणि त्यांना एकूण 30-30 गुण आहे. एका प्रश्नाला 2 गुण. ओके, चला. आणि त्यानंतर फक्त एक तांत्रिक घटक आहे ज्यावर 40 प्रश्न आणि 80 गुण आहे. एका प्रश्नाला 2 गुण. ओके. आता ह्या प्रश्नांची लँग्वेज कोणती राहील ते सांगतो. फक्त मराठी हा मराठीत राहील. मराठी हा सब्जेक्ट मराठीत राहील. इंग्लिश हा सब्जेक्ट इंग्लिशमध्ये राहील. इंग्लिश. ठीक आहे. बाकी सर्व तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे, घटक दिसत आहे, सब्जेक्ट दिसत आहे, ते सगळे मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये राहील. ठीक आहे. मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहील. त्यानंतर मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहील. तर हे पण मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहील. ओके, चला. पेपर पॅटर्न झाला, सिलेबस झाला. त्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे ते सांगतो. 12 तास तुम्हाला स्टडी करायचे डेली येणार या 15 दिवसांमध्ये. ठीक आहे. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला डेली 12 तास स्टडी करायचे आहे, ज्यामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ या 3 शिफ्टमध्ये तुम्हाला बसायचं आहे. ओके. या सकाळी 7 ते 12 पैकी 7 ते 12 मध्ये पूर्णच्या पूर्ण 5 तास तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यानंतर 12 ते 1 तुमचं जेवण अंघोळ होऊन जाईल. मग पुन्हा 1 ते 5 दरम्यान कुठेतरी तुम्हाला 3 तास ॲडजस्ट करायचे आहे. ठीक आहे. 1 ते 5 या 4 तासांदरम्यान कुठेतरी 3 तास तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहे. जे तुम्हाला एकतरी 1 ते 4 बसा किंवा 2 ते 5 बसा. ओके. ॲज यू तुमच्या सोयीनुसार तुम्ही बसा. परंतु इथे 5 तास पाहिजे सकाळचे, दुपारी 3 तास पाहिजे. का? कारण की सकाळी तुमचं मन चांगलं राहतं. सकाळी उठल्यावर डोक्यामध्ये कोणतेही विचार राहत नाही. त्यामुळे मन एकदम मोकळं, त्याला काय म्हणू शकतो, आपण फ्री माइंडेड राहतो. त्यामुळे इथे सकाळी चांगला स्टडी होते. त्यामुळे सकाळी जास्त वेळ बसा. दुपारी उन्हामुळे अभ्यासात तेवढं मन लागत नाही. दुपारी अभ्यासात मन लागत नाही, थोडं झोप वगैरे लागते. त्यामुळे इथे तुम्ही 3 तास पकडा. वाटल्यास तुम्ही 20 मिनटं किंवा 30 मिनटं
झोप घ्या ना, ठीक आहे. 20-30 मिनटं वाटलं 20-30 मिनटं थोडं झोप घेऊ शकता. ओके. त्यानंतर सायंकाळी बघा 5च्या नंतर 5 ते 6 तुम्ही वाटल्यास थोडं चहा वगैरे प्या, थोडं फिरवार व्हा. पुन्हा 6 ते 8 2 तास बसा आणि पुन्हा मग 8 ते 9 जेवण होते. मग 9 ते 12 या 3 तासापैकी कुठेतरी 2 तास ॲडजस्ट करा. एक तर 9 ते 11 करा किंवा 10 ते 12 करा. ओके. असे करता करता इथे तुमचे 4 तास झाले पाहिजे. सकाळी 5 तास, दुपारी 3 तास, सायंकाळी 4 तास, असे एकूण 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, असे एकूण 12 तास तुमचे झाले पाहिजे. ठीक आहे. डेली तुम्हाला 12 तास स्टडी करावं लागेल. नेक्स्ट आता बघा स्ट्रॅटेजी बघा, किती दिवस कोणकोणत्या विषयाच्या रिव्हिजनसाठी द्यायचे ते सांगतो. मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून तुम्हाला 4 दिवस द्यायचे आहे. ठीक आहे. दोन्ही मिळून तुम्हाला 4 दिवस द्यायचे आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिळून तुम्हाला 5 दिवस द्यायचे आहे. मराठी इंग्लिश दोन्ही मिळून तुम्हाला 5 दिवस द्यायचे आहे. जीकेसाठी 3 दिवस द्यायचे आहे. तांत्रिक घटकासाठी 5 दिवस द्यायचे. ठीक आहे. एवढ्यामध्ये तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. फास्ट करा. डेली तुमच्याकडे 14 तास आहे, सॉरी 12 तास आहे. ओके. 12 दुनी 24, एका घटकाला ॲव्हरेजली 2 दिवस पकडलं तरी 24 तास आहे. तुम्हाला डेली प्रत्येक घटकाचे 15 टॉपिक्स कंप्लीट करायचे. जवळपास 15 टॉपिक्स तुम्हाला कंप्लीट करायचे. एक अंदाजित पकडतो तर 1.5 तासापेक्षा जास्त, जवळपास 1.25 तास तुम्हाला एका टॉपिकला मिळते. त्या दरम्यान तुम्हाला तेवढ्या वेळेमध्ये टॉपिक रिवाईज करायचा आहे. नसन ऑलरेडी पहिलं ते स्टडी नसन केला तर त्याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऑल सब्जेक्ट टॉपिक, पूर्ण सब्जेक्टचे टॉपिक. आता बघा कोणकोणत्या सब्जेक्टचे कोणकोणते टॉपिक IBPSनी प्रिव्हियस इयर्स IBPSनी महाराष्ट्रामध्ये ज्या आधी एक्झाम घेतल्या त्यामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचे कोणकोणते टॉपिक विचारले त्यावर आधारित आपला मी सिलेबस तयार केला आहे, टॉपिक्स तयार केले आहे का त्यामधले हे टॉपिक आपल्या एक्झाममध्ये जिल्हा परिषद भरती 2023 जे की 15 दिवसांना होणार आहे त्यामध्ये विचारू शकते. ओके. विचारू शकते म्हणजे पेक्षा विचारणारच आहे. कारण की ज्या आम्ही एक्झाम बघितल्या या एक्झाममधले टॉपिक त्याच एक्झाममध्ये रिपीट झाले. त्या एक्झामचे टॉपिक पुन्हा दुसऱ्या एक्झाममध्ये रिपीट झाले. IBPSच्या महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या IBPSच्या एक्झाम. ठीक आहे. IBPSने विचारले टॉपिक्स, मराठीचे IBPSने विचारले टॉपिक बघा. मराठीमध्ये शब्दसंग्रह, भाषेचा व्यावहारिक उपयोग आणि उतारा यावर प्रश्न विचारला आणि व्याकरणावर फार कमी महत्त्व दिलं. ठीक आहे. नेक्स्ट शब्दसंग्रहमध्ये कशावर प्रश्न होते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द हे दोन्ही पण एकमेकांचे अपोजिट आहे. याचा वरच्याचा अर्थ होते शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे वरच्याचा अर्थ होते अनेक शब्दाबद्दल एक शब्द, खालच्याचा अर्थ होते एका शब्दाबद्दल अनेक शब्द. ठीक आहे. एका शब्दाचे भिन्न अर्थ, अलंकारिक शब्द, जोड शब्द याच्यावर प्रश्न होते. आता बाकी याच्यावर प्रश्न नव्हते परंतु हे करून जाल. घर व घर आणि त्यांचं म्हणजे प्राणी पक्षी किंवा आणि त्यांचे घर, प्राणी पक्ष्यांचे आवाज, त्यानंतर प्राणी पक्ष्यांच्या बाळाला काय म्हणतात ते, आणि प्राणी पक्ष्यांचे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग, प्राणी पक्ष्यांचे अनेक वचन आणि एक वचन इथे तुम्ही करून जाल. ठीक आहे. आता बघा हे वरचं 8 पर्यंत आहे ना, तिथपर्यंत मला क्वेश्चन दिसले. भाषेचा व्यावहारिक उपयोग याच्यामध्ये खास करून चुकांवर जास्त भर होता. ओके. एरर ओळखा याच्यावर जास्त भर होता. जे दिसतं ना विरामचिन्हांच्या चुका, वाक्य रचनेनुसार चुका, शुद्ध लेखनानुसार चुका. ठीक आहे. दिसतंय. याला तुम्ही विरामचिन्हे हे चॅप्टर करा आणि शुद्ध लेखनाचं चॅप्टर करा. ठीक आहे. इथेच मित्रांनो सेम तुम्हाला इथे दिसेल वाक्यातील चुका ओळखा. वाक्यातील चुका ओळखा म्हणजे हे दिसतंय ना वाक्य रचनेनुसार चुका म्हणू शकता की हे वरचे 3 टॉपिक आणि हे टॉपिक एकमेकाचे सोबतचे आहेत. ओके. त्यानंतर बघा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. आलं. फिल इन द ब्लँक सारखंच आहे ते. दिलेली वाक्य योग्य क्रमाने लिहा. दिलेली वाक्य तुम्हाला 3-4 वाक्य दिलेली असेल त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे व्याकरणदृष्ट्या. ओके. व्याकरणदृष्ट्या किंवा व्यावहारिकदृष्ट्या म्हणू शकता. त्यानंतर याचा सोबती आहे एक दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. ठीक आहे. इथं वाक्य योग्य क्रमाने लावा, इथे शब्द योग्य क्रमाने लावा. ओके. चला नेक्स्ट सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. इत्यादी प्रकारचे तुम्हाला प्रश्न इथे विचारले जाते. ठीक आहे. भाषेचा उपयोगमध्ये विचारलेले आहे IBPSने. नेक्स्ट उतारावरील प्रश्न
3 प्रश्न असेल 15 पैकी. ठीक आहे, 3 प्रश्न असेल 15 पैकी. सर्वात जास्त फोकस याच्यावर आहे, हा घटकावर आहे सर्वात जास्त फोकस. असं मग पकडा तुम्ही 7 प्रश्न तुम्ही इथे पकडून चला, 7 आणि 10, आणि व्होकॅबवर 4-5. ठीक आहे, व्होकॅबवर 4-5. नेक्स्ट, आणि ग्रामरवर नगण्य प्रश्न नसल्याचा दिसले असल्या एखादी प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही करून जा शब्दाची जाती, काळ आणि साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. ओके, इत्यादी करून जा. नेक्स्ट, त्याच्या आधी 1 मिनिट हे बघून घ्या, कोणकोणत्या घटकावर किती किती प्रश्न आहेत ते बघू. व्यावहारिक उपयोग याच्यावर जास्त वेट होतं, जवळपास 7-8 प्रश्न होते. याच्यावर 4 ते 5 प्रश्न होते, 5 पकडून चालतो याच्यावर. ओके, आणि याच्यावर 3 प्रश्न होते, अशी एकूण 15 प्रश्न. ठीक आहे, 7, 5, 12 आणि 3, 15. याच्यावर एखादी प्रश्न तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, इंग्लिश बघा आता. इंग्लिशचे IBPSनं विचारलेले टॉपिक कशामध्ये विचारले? हे IBPSने महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झाममध्ये विचारले. ओके, व्होकॅबवर प्रश्न होता, ग्रामरवर प्रश्न होता आणि कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न होता. ठीक आहे, सर्वात जास्त फोकस व्होकॅबवर दिसलं मला इथे, ग्रामरवर कमी, आणि कॉम्प्रिहेन्शनवर 3 प्रश्न होते. ग्रामरवर होते म्हणण्यापेक्षा राहील म्हणा. ठीक आहे, होते म्हणण्यापेक्षा राहील. याच्यात मला 5 ते 7 प्रश्न, जवळपास 7 प्रश्न व्होकॅबवर दिसले इथे. ग्रामरवर 5 प्रश्न. ठीक आहे, 4-5 प्रश्न म्हणू शकता, 4 ते 5 प्रश्न या प्रकारचं विवरण होतं. एकंदरीत पाहता 15च्या आसपास तुमचे प्रश्न बघू शकता. ठीक आहे, एखादी क्वेश्चन इथे मागे पुढे होऊ शकतो. आता ह्या सगळ्यांचं विवरण डिटेलमध्ये बघू. व्होकॅबमध्ये नेमकं काय काय, ग्रामरमध्ये काय काय विचारलंय, कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय काय विचारलंय ते डिटेलमध्ये बघू. व्होकॅबमध्ये सिनोनिम्सवर विचार प्रश्न आले, अँटोनिम्सवर प्रश्न आले, इडियम्स आणि फ्रेजेसवर प्रश्न आले, वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर प्रश्न आले, मिसस्पेड आणि करेक्ट वर्ड याच्यावर कन्फर्म 1 प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यावर कन्फर्म एक प्रश्न आहे. याच्यावर तर आहेत 1 ते 2 प्रश्न, किंवा हे दोन्ही मिळून असं पकडा, हे दोन्ही मिळून 2 ते 3 प्रश्न असतीलच. इडियम्स फ्रेजेस 1 ते 2 प्रश्न, वन वर्ड याच्यावर राहू शकतो किंवा नाही पण राहू शकतो. ठीक आहे, 0 ते 1 प्रश्न, 0 ते 1 प्रश्न, 1 ते 2 प्रश्न. ओके, फिल इन द ब्लँक, स्पॉट द एरर, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, हे ॲक्टिव्ह पॅसिव्ह. बघा, याच्यावर आले तर एक तर दोन्ही मिळून 4 येईल किंवा दोन्ही मिळून 2 येईल, म्हणजे एका याच्यावर 2-2 येईल. ठीक आहे, आले तर 1-1 येईल किंवा आले तर 2-2 येईल, आणि नाही आलं तर मग एका शिफ्टमध्ये नसेल तर मग कोणत्या शिफ्टमध्ये नाही. ओके, समजून चला असं तुम्ही. याच्यामध्ये किती होते तुमचे? 2, 3, 4, 5, 6, 7 हो, जवळपास याच्यामध्ये सरळ 5 ते 7 पकडून चला ना व्होकॅब. 5 ते 7 व्होकॅब पकडून चला, आणि हे 5 ते 7, 5 ते 7 हे असा रेशो पकडून चला तुम्ही. ठीक आहे, 2, 1, 2, 3 ते 4 प्रश्न याच्यावर. बघा, जास्तीत जास्त मॅक्सिमम चान्सेस आहे का याच्यावर 2-2 यायला पाहिजे, परंतु हा 2-2 वाला रेशो जो आहे ना, 25-25 जर 25 प्रश्न असते इंग्लिशमध्ये तर 2-2 कन्फर्म सांगितले असते, परंतु 15 प्रश्न आहे म्हणून एकतर हे दोन्ही मिळून 3 प्रश्न राहील, नाहीतर मग 4 तर राहू शकते. ओके, आणि कॉम्प्रिहेन्शनमध्ये हे जे पॅराजंबल आहे ना, याच्यावर कन्फर्म 1 ते 2 प्रश्न दाट शक्यता आहे. 1 ते 2 प्रश्न राहण्याची दाट शक्यता आहे. पॅरेग्राफवर 3 प्रश्न. ठीक आहे, जर आपला इंग्लिशवर 15 प्रश्न असते, त्यामुळे पॅरेग्राफवर 3 प्रश्न, 5 प्रश्न राहण्याची शक्यता खूप 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 कमी किंवा नगण्यच राहते, नगण्यच आहे. ठीक आहे, जर एखादी पेपर 25 प्रश्नांचा असेल तर त्यावर 5 प्रश्न कॉम्प्रिहेन्शन राहते. एखादी पेपर जर 15 प्रश्नाचा असेल तर त्यावर कॉम्प्रिहेन्शन 3 प्रश्नाचं राहते. ठीक आहे, चला. कॉम्प्रिहेन्शनमध्ये एकतर पॅरेग्राफवर 3 प्रश्न राहील किंवा क्लॉज टेस्टवर 3 प्रश्न राहील. दोन्हीपैकी कोणतंही एकच विचारण, दोन्ही पण विचारणार नाही. ओके, नेक्स्ट. यानंतर आता मॅथ आणि रिझनिंग दोन्ही पण, पहिले रिझनिंग पाहू त्यानंतर मॅथचे पाहू. IBPSनं कशावर फोकस केलं, कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले ते पाहू. वेगवेगळ्या एक्झाममध्ये IBPSनं काही एक्झाममध्ये ॲव्हरेजली 7-8 प्रश्न मॅथ रिझनिंग आणि मॅथमध्ये अर्धे प्रश्न विचारले. काही एक्झाममध्ये रिझनिंग ते जवळपास 9-10 होते आणि मॅथचे 4-5 होते, 5-6 म्हणू शकता. आणि काही एक्झाममध्ये
इकडे थोडं वेटेज मॅथमध्ये थोडं वेटेज जास्त होतं, 8 ते 9 होतं आणि इकडे 6-7. ठीक आहे. या पद्धतीचं वेटेज होतं. एकंदरीत पाहता तुम्हाला काय करायचं आहे, रिझनिंगला जवळपास 7-8 प्रश्न मानून चाला आणि मॅथला जवळपास 7-8 प्रश्न मानून चाला. ओके. चला आता रिझनिंगमध्ये कशा याच्यावर प्रश्न दिसले मला ते सांगू तुम्हाला. अक्षर मालिका, अंक मालिका, अक्षर अंक मालिका, सांकेतिक भाषा, समान संबंध, वर्गीकरण, दिशा, नातेसंबंध, कॅब्युलरी रिलेशनशिप, माहितीचा पुरेसापणा, पझल, मिसलिनियस क्वेश्चन. ओके. मी तुम्हाला संपूर्ण रिझनिंग बॅच कंप्लीट करून दिलेले आहे. त्या बॅचमधील एवढे टॉपिक करा. ओके. एवढे टॉपिक करा. फ्री आहे, अगदी यूट्यूबवरच आहे. माझ्या चॅनलवर जाऊन बुद्धिमत्ता क्लासेस ही प्लेलिस्ट ओपन करा आणि त्या प्लेलिस्टमधले तुम्ही हे टॉपिक्स तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. संपूर्ण बॅच मी पब्लिक केली आहे, शिकवून दिलेली आहे आणि पब्लिक केलेली आहे. ओके. चला एवढे टॉपिक करा त्या बॅचमधले. आता त्या बॅचमधले पूर्णच टॉपिक नाही विचारले, काही 4-5 टॉपिक नाही विचारले, पूर्ण टॉपिक नाही विचारले, काही 4-5 टॉपिक आहे जे नाही विचारले ते नका करू. ठीक आहे. तर तुमचा सिलेबस पूर्ण कंप्लीट झाला तरच करा. जसं मी तुम्हाला घड्याळ शिकवून दिलं आहे, घड्याळ हे नाही, ठीक आहे. कॅलेंडर नाही प्रश्न, ठीक आहे, मग नका करू. ओके. हां म्हणजे अजिबातच करू नका असं नाही म्हणणार, याच्यावर जास्त फोकस करा, कारण की याच्यावरचे क्वेश्चन IBPS आधी विचारले त्यांच्या एक्झाममध्ये. ओके. नेक्स्ट मॅथचं बघा. आता मॅथमध्ये व्ही बॉडमॉस, शेकडेवारी, माझ्या आउट ऑफ मॅथ तुम्ही ज्यांना कोणाला माझी बॅच जॉईन करायची त्यांनी जॉईन करून घ्या आणि त्यामधले हे टॉपिक्स करा. व्ही बॉडमॉस, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काळवं काम, वेगवेगळं अंतर, रेल्वे, नळव नळव टाकी, बोट व प्रवाह, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, नफा व तोटा, सूट व कमिशन, वय, मिश्रण व गुणोत्तर, मिश्रण नाही त्याला काय म्हणते, मिक्सचर अँड एलिगेशन, DI डाटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणे. ठीक आहे. इत्यादी टॉपिक करा. इत्यादी टॉपिक आहे जे की IBPSनं अदर एक्झाममध्ये गणितामध्ये विचारले. ओके. त्यानंतर बघा GKचे IBPSने विचारलेले टॉपिक, जे की आता प्रॉपरली मी टॉपिक नाही काढले, इथे प्रॉपरली टॉपिक नाही काढले, घटक काढले फक्त. GKमध्ये जे घटक आहेत ते कशावर फोकस आहे ते सांगतो. करंट अफेअर्सवर सर्वात जास्त फोकस आहे. 7 ते 8 प्रश्न, 15 पैकी 7 ते 8 प्रश्न तुमचे इथंच आहे आणि 4 ते 5 प्रश्न इथेच आहे. जॉग्राफी म्हणण्यापेक्षा तुम्ही या जॉग्राफीच्या आतमध्ये स्टॅटिक GK नावाचा प्रकार असतो. स्टॅटिक GK जॉग्राफीच्या आतमध्ये नसते, ते स्टॅटिक GK नावाचा एक वेगळा प्रकार आहे. एक वेगळंच तुम्ही सेपरेटली त्याला शिकावं लागते. परंतु स्टॅटिक GK मध्ये मोस्टली जॉग्राफीवर प्रश्न विचारले जाते. ओके. कारण तुम्हाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय करावं लागेल. याच्यामध्ये हे कोण जाईल बरं, पुरस्कार. ठीक आहे. पुरस्कार, युद्ध, सराव, महत्त्वाची व्यक्ती, महत्त्वाची योजना वगैरे हे करून जाल. ठीक आहे. आणि जे न्यू ट्रेंडिंग इश्यूज आहे ते 1 इयरचं, 1 वर्षाचं करून टाका. 1 इयरचं करंट अफेअर तुम्हाला इथे करायचं आहे. तर जिओग्राफी म्हणू शकता किंवा स्टॅटिक GKचा पोर्शन मोस्टली GKच्या जवळचा आहे. ठीक आहे. यामध्ये काय करायचं तुम्हाला नद्या आणि त्यावरील सरोवर, नद्याजवळ कोणतं सरोवर आहे किंवा सरोवर म्हणण्यापेक्षा नद्या आणि त्यावरील शहर, नद्या आणि त्यावरील डॅम, नद्या आणि त्यावरील हायड्रो पॉवर, त्याला काय म्हणते हे जलविद्युत प्रकल्प. ओके. जलविद्युत प्रकल्प हे करायचं आहे. त्यानंतर सांगतो सरोवर आणि राज्य. ओके. अभयारण्य आणि राज्य इत्यादी प्रकारचे तुम्हाला करायचं आहे. नद्या आणि देश, कोणती नदी कोणत्या देशात आहे, जे फेमस आहे ना आंतरराष्ट्रीय स्तरावर, हे जे आहे तुम्हाला सांगितलं आतापर्यंत इंडियामधलं सांगितलं, भारतामधून सांगितलं. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तुम्हाला हे करावं लागेल. नदी आणि शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं फेमसवाले. ओके. नदी आणि देश वगैरे. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये स्वातंत्र्य चळवळ करा आणि समाज सुधारक. ठीक आहे. इत्यादी करा. ठीक आहे.
पॉलिटीमध्ये हक्क करा खरं, हक्क मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे इत्यादी करा. संविधानामधल्या आय एम पी गोष्टी, ठीक आहे, संविधानामधल्या आय एम पी गोष्टी इकॉनॉमिक्स नाही केलं तरी जमते. ठीक आहे, कर आंतरराष्ट्रीय उत्पन्न करून घ्या. नेक्स्ट तांत्रिक घटक. आता IBPSने विचारले टॉपिक नाही काढले मी, हे नाही पाहिले मी. IBPSने कोणत्या याच्या प्रश्न विचारले ते मी नाही पाहिले, परंतु तांत्रिक घटकांचा तुम्हाला इथे तांत्रिक घटकांमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात ते इथे सांगतो. ओके, जे की 10वीच्या विज्ञानाच्या जुन्या पुस्तकामधून ॲज इट इज सगळे टॉपिक तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, हे नाही भेटून बहुतेक किंवा भेटून तर पाहून घ्यायचा. कोणत्या तरी एका स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे, मला आठवत नाही ते सध्या. ओके, प्राण्यांचे वर्गीकरण, सजीवांची जीवन प्रक्रिया, सूक्ष्मजीव, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, गुरुत्वाकर्षण, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंग व त्याचे उपयोग म्हणायचं, कार्बनची संयुगे, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्था. ठीक आहे, पर्यावरणीय व्यवस्था इत्यादी टॉपिक तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, हे झालं आहे सगळं टॉपिक झालं. त्यानंतर ऑल सब्जेक्ट बुक्स. आतापर्यंत तुम्हाला जे टॉपिक सांगितले ते टॉपिक कोणकोणत्या बुक्समधून करायचे ते सांगतो. मराठी करा तुम्ही, एकतर बाळासाहेब शिंदेमधून करा किंवा मग वाळंबेमधून करा. मी सर्वात जास्त फोकस माझा प्रेफरन्स राहील वाळंबे, मोळा वाळंबे. ठीक आहे, चला नेक्स्ट. इंग्लिश MJ शेखमधून करा, SHAIK MJ शेख. ठीक आहे, मराठीवाले MJ शेखमधून करा, इंग्लिशवाले SP बक्षीमधून करा. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश SP बक्षी यामधून करा. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हे करा, दोन्ही पण बुद्धिमत्ता सतीश वसे, मराठीवाले सतीश वसे. किंवा बुक करायची गरज नाही ना, मी तर रिझनिंग यूट्यूबवर तुम्हाला फ्रीमध्ये कवर करून दिलं आहे, त्यामधून करा. किंवा बुक करायचं असं नसतं तर ठीक आहे बा, सतीश वसे करा. घाम खूप येत आहे रे. सतीश वसे. आणि हे आहे इंग्लिशवाले RS अग्रवाल. जे लोक इंग्लिशमध्ये तयारी करत असेल त्यांनी RS अग्रवाल करा. आमच्यासारखी गरिबांचा मराठीवालीच ठीक आहे. GK मराठीवाले तात्यामधून करा, इंग्लिशवाले ल्युसनमधून करा. ठीक आहे, ल्युसन. आणि या पुस्तकामधील कोणकोणते टॉपिक वाचायचे आहे, सर्व टॉपिक वाचायचे नाही, जे मी टॉपिक सांगितले आधी तेच वाचायचे फक्त. ठीक आहे, खूप घाम येत आहे. आणि तांत्रिक घटकासाठी बुक सचिन भस्के सरांचं करा, सचिन भस्के सरांचं करा. किंवा मग 10th स्टेट बोर्ड. ठीक आहे, 10th सायन्सचं मराठीत लिहून SCIENCE होती सायन्समध्ये. विज्ञानचं ओल्ड बुक. ठीक आहे, ओल्ड बुक, विज्ञानाचं जुनं बुक, एवढं करा. इत्यादी घटक तुम्ही करा, इत्यादी गोष्टी करा. ओके, मी म्हणतो हेच करा ना. आणि एक मिनटं, हे जे तुम्हाला पुस्तक सांगत आहोत पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. मी जे टॉपिक सांगितले फक्त तेच टॉपिक या पुस्तकांमधून करा. ओके, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कंप्लीट आहे, पूर्णच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला मी इथे सांगितल्या आहे. तुम्हाला पूर्ण सिलेबसही सांगितला, पेपर पॅटर्न सांगितला तुम्हाला. अरे यार, PAPR पेपर पॅटर्न सांगितला, पॅटर्न, सिलेबस, पेपर पॅटर्न, स्ट्रॅटेजी सांगितली, तुम्हाला किती तास अभ्यास करायचा सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर तुम्हाला सगळे बुक्स सांगितले, कोणकोणत्या बुक्समधून स्टडी करायचं ते सांगितले, आणि या बुक्समधले कोणकोणते टॉपिक्स वाचायचे ते पण सांगितले. ठीक आहे,
टॉपिक्स पाहिजे ते सांगितले, तुम्हाला सांगितले बुक्स सांगितले, त्या बुक्समधले फक्त निवडकच टॉपिक वाचायचे आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि जे टॉपिक तेच टॉपिक प्रिव्हियसमध्ये येऊन होते, म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट केलं आहे. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणि हां, आजचा व्हिडिओ एक कंप्लीट स्ट्रॅटेजी होता. ओके, याच्या आधी एक सिंगल छोटे छोटे 8-8, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करून आहो, जे की याच्यामध्ये या पूर्ण गोष्टी नव्हत्या, एक दोन गोष्टी होत्या. ओके, जसं की टॉपिक्सवर प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी सब्जेक्टनुसार सेपरेट टॉपिकचे व्हिडिओ आणले, 4-5 व्हिडिओ 3-4 व्हिडिओ आणले, बुक्सचा एक व्हिडिओ आणला, स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ आणला, सिलेबस अँड पेपर पॅटर्नचा एक व्हिडिओ आणला होता. परंतु हा व्हिडिओ एक पूर्णच्या पूर्ण कंप्लीट स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये बनवून दिली आहे. ओके, आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.